डोंगरावर पोरा लिंगो कारल्याचे डोंगरावर पोरा लिंगो सुपली गडविली रे सुपली गडविली सुपली गडविली नमस्कार मित्रांनो, मी गणेश पाटील तुमच्यासाठी परत एकदा मित्रांनो नवीन व्हिडिओ घेऊन येतो। तर मित्रांनो आता आहे ना सकाळी वाजले मित्रांनो 7 आणि जस्ट आता आपण 6:30 वाजता मित्रांनो निघालो ते म्हणजे शिंगरोबा घाटाच्या इथून मित्रांनो पालखी घेऊन। तर आता सर्वात पहिलं म्हणजे आपण थोडी घाट चढायच्या अगोदर मित्रांनो जी मित्रांनो पूजा केली जाते ना ती तुम्हाला दाखवते कशा प्रकारे पूजा आहे ना ती केली जाते। त्याच्यानंतरच आपण आज घाट आहे ना तो चढायला सुरुवात करतो मित्रांनो। तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू आहे। माझ्यासोबत आहे तो रोहित, तुम्ही कधी कधी त्याला बघितलं असेल फिशिंगच्या व्हिडिओज मित्रांनो असतील माझ्या ताईच्या मित्र। तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो आणि आपल्या कोली लोकांशी ना तर जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो, कारण आपल्या आई एकविरा मित्रांनो पालखीचा व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त शेअर झालाच पाहिजे मित्रांनो। मित्रांनो आपला शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसात मित्रांनो आपला शिंगरोबाचा घाट आहे मित्रांनो। तो घाट मित्रांनो चढताना ना पहिलं म्हणजे घाटाच्या पायथ्यात जाऊन मित्रांनो पूजा केली जाते। तिथं तर सर्व पूजा करून घेतात मित्रांनो। मित्रांनो जेव्हा पूजा करतात ना ते 5 बाजूला ना 5 मित्रांनो कापूर ठेवतात आणि त्याची पूजा केली जाते मित्रांनो। मित्रांनो पहिल्यांदा गुलाब घेऊन मित्रांनो आपला घाट सुरुवात मित्रांनो चढायला होते त्याच्या अगोदर दोन्ही बावटे असतात ना त्यांची पूजा केली जाते मित्रांनो। जे पालखी आहे ना ते त्याचे आपल्या आईचे साक्षीदार असतात मित्रांनो। जी दोन साईडला बावटे असतात ना ते साक्षीदार असतात। तर मित्रांनो आता आहे ना आपण आलो होतो सकाळी लवकर 6 वाजता आणि आपला घाट चढायची मित्रांनो सुरुवात त्याच्या अगोदर केली जाणारी पूजा आणि त्याच्याबद्दल आपण थोडीशी दादाकडून माहिती घेऊ का पूजा केली जाते। आता ही पूजा आहे ना घाट चढायच्या अगोदर ती का केली जाते त्याच्याबद्दल 2 शब्द सांगा। वजन बोल। वरकडी गावाची जुनी पद्धत आहे, पहिली घाटाची पूजा केल्याशिवाय आम्ही घाट केला
धन्यवाद दादा. मित्रांनो भर पावसात मित्रांनो चाललोय तुम्ही आई किंवा मित्रांनो पालखी घेऊन. आईला आले मित्रांनो. आता आपण जस्ट सिंगरोबा घाट मागे सोडला आणि त्याच्यानंतर मित्रांनो झालं ते म्हणजे कांदा पोहासाठी मित्रांनो थांबलोय नाश्त्यासाठी. आणि आपला मित्र आहे ना तो नाश्ता खातोय आणि नाश्ता तुम्हाला दाखवते काय ते दाखवते मित्रांनो. खाते तो म्हणजे कांदा पोहा आणि साईडला आहे तो श्रीपाद, तो घेतो चहा. ह्या साईडला आहे तो आपले आणि मित्र काही मित्र हे आणि आपला लहानसा छोटासा निर्भय तो सेवा करते मित्रांनो वारकऱ्यांची. म्हणजे बाटल्यांचा पाऊस घेऊन आलाय बघा. आणि या साईडला आहेत मित्रांनो आपले काही मित्र, ते सुद्धा नाश्ता करून थांबलेत. साईडला आहे तो मित्रांनो अक्षय कुरांबे आपला खास मित्र आहे, तो पण चहा घेत आहे. या साईडला आहे तो निळेश. तर मित्रांनो जस्ट आता आपण होतो मित्रांनो सिंगरोबा घाट सोडून मित्रांनो आलो ते म्हणजे नाश्ता करायला मित्रांनो. जस्ट सिंगरोबा घाटच्या पुढं मित्रांनो व्हिडिओमध्ये कंट्रोल अशीच आपण कडक व्हिडिओ घेऊ अशीच. मागे आपले काही मित्र आहेत ते चहा पितात मित्रांनो, ते दाखवतात. जिगर आहे मित्रांनो आपला मित्र ते चहा घेतात. साईडला मित्रांनो वारकऱ्यांची सेवा करतात ते म्हणजे आपले गुरुनाथ आहे ते आपले म्हणजे आपण जे डिश खातो म्हणजे डिशमध्ये खातो कांदा पोहा बाटली आणि पितो ते मित्रांनो बाहेर नाही टाकायचं. जेणेकरून तिथं आपण जातो तिथं खातो तिथं मित्रांनो टाकायचं नाही कधी. एका पिशवीत भरायचं आणि एका साईडला मित्रांनो नेऊन ठेवायचं. मित्रांनो आता आहे ना आपण सिंगरोबा घाट सोडला, त्याच्यानंतर नाश्ता करून घेतला आणि चाललोय ते म्हणजे मित्रांनो खोपोली. मित्रांनो गणेशाचा नाश्ता आहे तिथे चाललोय आणि आता माझ्यासोबत आहेत ते माझे मित्र. आणि मित्रांनो का दुसऱ्या दिवशी ना असं वाटलं होतं काय मला, मी एकविरेच्या पायी चाललोय मित्रांनो वारीला आणि त्याच्या त्यात आपलं विठोबाई मित्र त्याने असा अभंग एक घेतला ना का तो जाऊन डायरेक्ट माझ्या हृदयाला लागला. कारण मला असं वाटलं होतं का त्याच्या त्यात मला असं वाटलं का मी पंढरपूरची वारीसुद्धा केली त्याच्या त्यात असं मला वाटलं. कारण जेणेकरून मला आहे ना 2 वाड्यांचं मित्रांनो दर्शन घडलं. कारण तो अभंग एवढा चांगला होता ना का एकदम जबरदस्त होता. त्याच्याबद्दल मित्रांनो मी त्याच्याशी 2 शब्द विचारतो. मित्रांनो जे वारकरी असतात ना त्यांना ना मित्रांनो चालत असताना खूप असा दम लागतोय. आणि मित्रांनो इथं आहे ना म्हणजे आपला संतोष दादा आहे म्हणजे या वारीचा उपाध्यक्ष मित्रांनो, त्यांना वेलच्या वेळी मित्रांनो पाणी पुरवून देतात. तर दादा काय बोलशील, जे आपले वारकरी असतात चालतात त्यांना तुम्ही न थांबता न मित्रांनो पाणी पुरवून देतात त्याच्याबद्दल काय 2 शब्द सांगशील?
अविश्वसनीय. मित्रांनो आता आपण पोहोचले जवळ खंडाला घाटच्या मित्रांनो वरती. हा बघा आणि तुम्हाला समोर लोकेशन बघा कसलं खतरनाक असं लोकेशन आहे मित्रांनो. जबरदस्त एकदम लोकेशन बघा मित्रांनो. आणि समोर दिसते ना तुम्हाला ती रेल्वे आली. लोकेशन बघा मित्रांनो एकदम जबरदस्त आहे. आणि साईडला आहेत ना म्हणजे 2-3 माकडं आहे ते बघा. जबरदस्त मित्रांनो व्ह्यू आहे. जय ओपन हे फेरा हो म्हणून पास नाही आता वारची पोरे सगळ्या नाही गांडा की नाही निघाला असता तू. मित्रांनो फायनली आपण पोहोचलो तो म्हणजे एकविरा. तर जाऊ ते म्हणजे दर्शन घ्यायला वरती मित्रांनो नाचत राहतात. तर मित्रांनो आपण फायनली पोहोचलो ते म्हणजे एकविरा. काढल्याचा डोंगर समोरच आहे मित्रांनो. आणि या साईडला ते बघा समोर तुम्हाला लांबवर मित्रांनो भरपूर आमच्या गावातले ना मित्रांनो डीजेवर खूप असे नाचतात. जाऊ आता आपण तिथं मित्रांनो. आपण आलो तो म्हणजे टेम्पोमध्ये आपले चप्पल आणि छत्री ठेवायला. समोर दिसते तुम्हाला म्हणजे काढल्याचा डोंगर मित्रांनो. 2 मिनिटं इथं बसतो आणि जातो ते मित्रांनो तिथं नाचायला. तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो.
घडविले
आई तुझे हे मना पदरान ग हे मना पदरान पालख्या नाचून फायनली आपण पोहोचलो आपल्या चैताचे महिना सामान घेऊन येतान भक्त या कारणे डोंगराव वार भूमी अंगान तुझे संगान कुंड उरवतान देवलाव तुझा मानाचा मान घेऊन येतान भक्त या कारणे डोंगराव वार भूमी अंगान तुझे संगान कुंड उरवतान देवलाव तुझे नावाने दर्यानं सागरान ग दर्यानं सागरान पालखीला नाचीन गुलाल उडवून चैताचे महिन्यान ग चैताचे डोंगरावर पोरा आईलिंगो वरसलचे कारल्याचे डोंगरावर पोरा आईलिंगो वरसलचे कारल्याचे डोंगरावर पोरा आईलिंगो वरसलचे बोललो तो पोरा ऐकणार नाही